एकच प्रार्थना आहे की बाप्पा तू आता चाललायस, मात्र पुढच्या वर्षी तुला लवकर यायचंय। जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप दिला जातोय। बाप्पाचं आगमन ते बाप्पाचा त्याच्या गावाकडे पाठवण्याचा प्रवास हा गणेश भक्त 10 दिवसामध्ये संपूर्ण वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा जी आहे ती साठवून ठेवत असतो। 10 दिवसामध्ये बाप्पाकडून इतकी ऊर्जा, इतकं प्रसन्न वातावरण, इतकं आल्हाददायक वातावरण मिळत असतं की ज्याच्या आठवणीचा ठेवा वर्षभर पुरेल इतका मोठा असतो। गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आग्रहानं सांगण्याची आता वेळ आलेली आहे। जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप द्यायचा असला तरी मिरवणुकांमधून उत्साह जो आहे तो गणेश भक्तांचा ओसंडून वाहत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि दृश्य आपण पाहताय, चौपाटीच्या किनाऱ्यावर गणेश भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे। यंत्रणा सतर्क आहेत आणि आता तराफा जो आहे बाप्पाचा तो हळूहळू पुढे जातोय। अरबी समुद्रामध्ये खोल मध्यभागी जाऊन बाप्पाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। कोळी बांधव आणि लालबागचा राजा यांचं एक वेगळंच नातं आहे, त्याच्यामुळे ज्या वेळेला बाप्पाचं विसर्जन होत असतं त्यावेळेला कोळी बांधवांकडून खास व्यवस्था जी आहे ती केली जाते लालबागच्या राजासाठी। बोटींमधून प्रवास करत कोळी बांधव जे आहेत ते बाप्पाला अखेरचा निरोप देत असतात। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, रुपाली, विसर्जनाला लालबाग जो आहे केला जातो आपण पाहू शकतो। कोळी बांधव जे आहेत त्यांच्या सगळ्या बोटी आजूबाजूला असतात आणि कोळी बांधव नक्कीच विनायक समजू शकतो या ठिकाणी थोडासा तुमचा आवाज पोहोचण्यामध्ये अडचण येते आणि आता लालबागच्या राजाचा जो प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। तिरंगा भगवे ध्वज जे आहे ते कोळी बांधवांच्या बोटीवर फडकतायत आणि बाप्पाचा हा शेवटचा प्रवास जो आहे, बाप्पाला निरोप जो आहे दिला जातोय कोळी बांधवांकडून। जशी एक ऐट असते राजाची की मध्ये राजा आणि आजूबाजूला त्याचे सैनिक सेनापती, त्याच पद्धतीने लालबागच्या राजाचा हा गावाकडचा प्रवास जो आहे तो कोळी बांधवांकडून नियोजित करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहताय, समुद्राच्या मध्यभागी जे आहे ते कोळी बांधवांच्या बोटी आहेत आणि किनाऱ्यापासून आता या मध्यभागापर्यंत बाप्पाला नेलं जाणार आहे आणि अरबी समुद्राच्या मध्यभागी बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। कोळी बांधवांनी नवस केलेला होता 1934 मध्ये की ज्या वेळेला त्यांच्यावर एक संकट ओढावलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी देवाकडे असं साकडं घातलेलं की आमची समस्या सोडव, मग तुझी आम्ही आराधना या ठिकाणी करू, तुला या ठिकाणी बसू, लालबागचा मार्केटमध्ये आम्ही बसू, असा नवस त्यांच्याकडून करण्यात आलेला होता। त्यांच्या समस्या दूर झाल्या आणि तेव्हापासून लालबागचा राजा हा लालबागच्या मार्केटमध्ये विराजमान झालेला आहे। तेव्हापासूनच अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये लालबागच्या राजाची स्थापना केली जाते, प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि तितक्याच दिमाखात राजाला निरोपही दिला जातो। कोळी बांधवांचं आणि लालबागच्या राजाचं एक वेगळंच नातं आहे, एक अनोखं नातं आहे, एक ऋणानुबंध आहे। ज्या वेळेला काल लालबागच्या राजा हा मंडपातून बाहेर आला, निघाला, ज्या वेळेला त्याची विसर्जन मिरवणूक जी आहे सुरू झालेली होती, त्यावेळेला कोळी महिलांनी अगदी पारंपरिक नृत्य सादर करत या विसर्जन मिरवणुकीमध्ये त्या सहभागी झालेल्या होत्या आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अगदी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी, लालबागच्या राजाला समुद्रामध्ये मध्यभागी नेण्यासाठी, त्याला त्या ठिकाणी सोडण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी कोळी बांधव हे सज्ज झालेले आहेत। लालबागचा राजा हा मध्यभागी तराफ्यावर विराजमान आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या या बोटी। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विनायक, रुपाली बरोबर आहे, विसर्जनासाठी गणपती बाप्पा जो आहे लालबागचा निघालेला आपला
त्याचं विसर्जन करण्यासाठी सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज ठेवलेली पाहायला मिळत आहे. सगळे कोळी बांधव जे आहेत ते खास करून लालबागच्या राजाच्या विसर्जनात मदत करत असतात. हायड्रॉलिक तराफाच्या साह्यानं हा जो तराफा तयार करण्यात आलेला आहे लालबागच्या राजाने, तो हायड्रॉलिक आहे. आपोआप गणपती जो आहे तो खाली समुद्रात खोल गेल्यानंतर सोडला जातो. आपण पाहू शकतो की आता ही सगळी तयारी झालेली आहे आणि विसर्जनासाठी जे आहे ते नेलं जात आहे समुद्रामध्ये. गेली 10 दिवस विधिवत पूजा झाली. 11व्या दिवशी काल 12 वाजता विसर्जनासाठी लालबागचा राजा जो आहे तो मंडपातून निघाला होता. 20 ते 21 तासाच्या नंतर आता हा लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी निघायला पाहायला मिळतोय. मोठी गर्दी गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळालेली होती. कोळी बांधवांच्या सुद्धा अनेक बोटी ज्या आहेत ते या ठिकाणी आहेत आणि या बोटीच्या साह्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. विशेष ही सगळी सोय जी आहे ती व्यवस्था जी आहे ते लालबागचा राजा दरवर्षी करत असतो. यंदा सुद्धा ही केलेली आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात वृषाली जे आहे ते लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होणार आहे. यंदा थोडासा उशीर जो आहे तो विसर्जनाला झालेला आहे. मिरवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात चाललेली आपल्याला पाहायला मिळाली. लालबाग पासून गिरगाव चौपाटीपर्यंत जवळजवळ 20 ते 21 तास ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती चालत असते. मोठा उत्साह भाविकांमध्ये आपण पाहायला असतो. दिवसा किंवा रात्री सुद्धा मोठ्या संख्येनं भाविक पाहायला मिळतात. सगळ्या धर्माचे लोक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या साठी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. स्पेशल स्कुबा डायव्ह सुद्धा लालबागच्या राजानं आणलेलं आपल्याला पाहायला मिळतात. जलसुरक्षा दल जे आहे स्कुबा डायव्हचं त्यांच्याकडून सुद्धा ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. जेव्हा राजाचं विसर्जन होतं तेव्हा हे स्कुबा डायव्ह जे आहे ते खाली जातात आणि बरोबर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं की नाही हे पाहतात. त्यामुळे ही सगळी अत्याधुनिक यंत्रणा ज्या आहे त्या यंत्रणाच्या साह्यानं लालबागच्या राजाचं हे विसर्जन दरवर्षी होत असतं. यंदा सुद्धा आपण पाहू शकतो आता हा लालबागचा राजा विसर्जनासाठी निघालेला पाहायला मिळतोय. अगदी राजभवनाचा जो टोक आहे गिरगाव चौपाटीपासून पुढे गेल्यावरती त्या टोकाच्या तिकडे खोल समुद्रात जे आहे ते लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे होतं. आपण पाहू शकतो आता राजा जो आहे तो निघालेला आहे. निरोप देण्यासाठी भाविक जे आहे ते आतुर आहेत. मोठ्या संख्येनं कोळी बांधवांच्या बोटी आहेत. या कोळी बांधवांच्या बोटीवर सुद्धा भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लालबागचा राजा जेव्हा विसर्जित होतो तेव्हा त्याचे ते क्षण जे आहे ते पाहता यावेत ही भाविकांची प्रत्येक इच्छा असते आणि त्यासाठीच मोठी गर्दी या संपूर्ण किनारी आपल्याला पाहायला मिळते. ऋषाली, विनायक, अत्याधुनिक यंत्रणांचा जरी वापर या ठिकाणी करण्यात आला असला बाप्पाच्या विसर्जनासाठी तरी पद्धत मात्र पारंपरिकच आहे कोळी बांधवांची. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोळी बांधवांच्या बोटी या अवतीभोवती तराफ्याच्या आजूबाजूला आणि मोठ्या संख्येनं कोळी बांधवांचा सहभाग. विनायक, ऋषाली, बरोबर आहे. ही पारंपरिक परंपरा आहे. कोळी बांधव जे आहेत ते लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आवर्जून आपण पाहिलं येत असतात. यंदा सुद्धा मोठ्या संख्येने हे सगळे कोळी बांधव जे आहेत आलेले आहेत. विशेष मदत जी आहे ती कोळी बांधवांची घेतली जाते कारण त्यांना पाण्याचा अंदाज जो आहे तो असतो किंवा एखाद्या काही घटना घडली तर त्यांना सुद्धा अंदाज असतो. त्यामुळे कोळी बांधव जे आहे ते विशेष मदत लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी करत असतात. आता यंदा सुद्धा आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने हे सगळे कोळी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोल समुद्र जे आहे ते आता नेलं जात आहे. लालबागच्या राजाला भरती आहे त्यामुळे हळूहळू आतमध्ये नेलं जाईल. आतमध्ये नेल्यानंतर जो तराफ आहे तो उघडला जातो. तो हायड्रॉलिक तराफ आहे तो उघडला जातो आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होतो. गेली 10 दिवस आपण जर पाहिलं तर मनोभावी पूजा झालेली आहे. काल 11वा दिवस होता. 11व्या दिवशी काल मिरवणूक जी आहे ती पडली. मिरवणुकीनंतर आता हा लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी आपल्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ठिकाणी निघालेला पाहायला मिळतं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये मुखामध्ये लालबागचा राजाचा विजय घोषणा आहेत आणि पुढच्या वर्षी कुठेतरी लवकर या आणि येणारं विघ्न जे आहे ते कुठेतरी दूर करा अशा भावना ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तरी थेट दृश्य आपण पाहताय गिरगाव चौपाटीवर. आता मध्यभागी लालबागच्या राजाला नेलं जात आहे. अवतीभोवती कोळी बांधवांच्या बोटी आणि कोळी बांधव. दरवर्षी हेच चित्र जे आहे ते आपण अनुभवत असतो. बाप्पाला निरोप देण्याचा मान हा कोळी बांधवांचा.